विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। अहमदनगर जिल्ह्यातील जातीयवाद्यांनी केला मातंग समाजातील वैराळ कुटुंबावर हल्ला, घरही जाळले। सारोळा आडवाई तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे मातंग समाजातील वैराळ कुटुंबाची 7 एकर 8 गुंठे जागा आहे। ती जागा गावातील जातीयवादी फड कुटुंब वैराळ कुटुंबास विकण्यासाठी भाग पाडण्याच्या उद्देशाने मातंग कुटुंबावर हल्ला केला, महिलांनाही मारहाण केली। आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झालेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। मातंग कुटुंबाचे घर जाळण्यात आले असले तरी मातंग कुटुंब भयभीत अवस्थेत गाव सोडून अहमदनगर जिल्ह्यातील नातेवाईकाकडे राहत आहे। मास मूवमेंट संघटनेचे भाई विजय जगताप यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली असून सविस्तर चर्चा करून मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे। तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भोसले साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे। पोलीस स्टेशनची भूमिका मात्र संशयास्पद असून पीडित महिलेच्या पायाला जबर मार लागलेला असून पीडित महिलेच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जाऊन द्या तुमचं आहे ना, घ्या सगळं, काय अडचण नको आम्हाला, बस का जाऊन द्या, करा उद्या बसून करा, काय अडचण नाही। हा नाही ठेवत। अरे आमच्या शाळा घेतला ना, आम्ही मेळतो घेतलं तर जाऊन दे बस ना, जाऊन दे वहिनी, जाऊन द्या, त्यांचं करून द्या, करून द्या, करा उद्या बसून करा, काय अडचण मारून टाका। तू सांगतो नाही बाबाचा कांद्यात बाय ठेवून दाखवा तुम्ही। हा चाल, नीट माझी काय मी बायकी दाबासन आमचं वावर नीट माझी काय उद्या बसून करा, काय अडचण नाही, करा उद्या बसून करा, कधी करा, काय आम्ही नाही करीत, बस का। हा चले वहिनी, चला तुम्हाला काय माहिती, हो वहिनी चला, सगळे धाव धाव येत होत्या, काय नको म्हणू, काय नको म्हणू, शब्दच नाही म्हणू। भरले काय पुढे करीत गाडी काय करते, बांगड्या भरल्यात काय आम्ही बांगड्या सगळ्यांनी भरल्या, तुम्ही नका भरू, जाऊन दे ना वहिनी, जाऊन म्हणतो तुम्ही सासऱ्याने कशी जमीन घेतली माहिती घे का, माझ्या सासऱ्यांनी तुमच्याकडून घेतली, बाजून घेतली माझ्या बापाकडून, बोल पुढे तुम्हाला आठवत आहे का तुमच्या बापाला 1000 रुपये जाऊन दे, जाऊन दे, जाऊन दे, पाण्याकडे जमीन घ्यायला तुम्ही मुलं तुम्ही जाऊन दे, जाऊन दे, 19,000 रुपये एकर यात्राने घेतलेली, 19,000 रुपये एकर किती दिलं म्हणजे 19,000 रुपये उद्या आम्ही ना कांद्यात बाय ठेवायचं ना, मारून टाकतो
तू मारून टाक. बोलू नका तुम्ही, बोलू नका. चला हो, बोलू नका. चला ना, निकाल लागूच तर ना काका. माझा शब्द आहे, निकाल लागूच तर एकाने पण आमची पाऊल ठेवणार नाही. हा माझा शब्द जाऊन दे. मी शब्द दिलाय ना, निकाल लागूच तर. कोणता गाडी होता तुम्ही किती आम्हाला मारले? भाड खाऊ आम्हाला म्हणतो झोपली होते का 30 वर्ष पूजा करतात देवाची स्पीकर आणि आमच्या केस करायला निघाला पुतळा. जाऊ दे. चला जाऊ दे. चला जाऊ दे. बसून कर बाबा, काय हरकत चल, चल, चल. नाही, तू बसून कर. मारलेले त्यांनी मारला आम्हाला सांगता ना समजून भाऊ. हिरे मार दिवस मला नाही जाऊन द्या. जाऊन दे, जाऊन दे. सांगतो मग पोराचं मागं लागत नाही. दगडा उचलायचं काय कारण माझं पोट ऑर्डर आहे. तू बोलू नको. मालक कोणी वर्तन काढलं वरच आम्ही बोलणार. तुम्ही बोलू नका. माणसाला हाताळीत नाहीये. आम्ही बाया आमच्या पण आहेत. आमच्या पण बाया आहेत. तू पोलीस केस कर आमच्यावर. कोणता बाहेर नाही होणार. तू माता मारी का आमच्या नादी लागत नाही. कोण आलं बाहेर आहे ना. कोणीच केस करा आमच्या. आमच्या वावरात पाऊल करताना एवढंच करायचं. बापाची जमीन आहे. बापाची आमच्या पुढे आईला आता आवाज नाही. चेष्टा करू नका. बायांना हाणतो. वाटते का तुला?
आवाज बंद करा. अरे मूर्ख आहेस का? अक्कल आहे का तुम्हाला? मारत कशाला? मारत कशाला? दगडा का मारतोय? दगडा का मारतो तू? दगड मारायचं नाही, दगड खाली टाक. मारून काय होणार आहे? मारून काय होणार आहे? तुम्ही येडेत का? मारून प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही काय लहान आहेत का? मारून प्रश्न सुटणार आहेत का? आपण मारून प्रश्न सुटणार आहेत का? आम्ही मारलं. तुम्ही असं वागतात का? सांगा तुम्ही. मारून प्रश्न सुटणार आहे का? आम्ही सांगतोय. मारून प्रश्न सुटणार आहे का? मूर्ख बाई. मी मूर्ख आहे. मारून सुटणार आहे का प्रश्न? आपण काय त्यांनी लढू असं नाही चालणार. चालणार नाही. काय केलंय मी. तुम्ही असं वागताय का? सगळं केलं मी. खून करते. खून काय होणार? तुला पांगड्यात देते. शांत बसा. पुढे गेले तुम्ही. एक मिनिट ऐका. आम्ही सिरियस सांगत होतो. अरे भाऊ असं नसतं. खाली तू दगड खाली टाक. तू दगड खाली टाकणार. अरे तू खाली दगड टाक. अरे दगड खाली टाक. दगड उचलायचे नाही. कोणी दगड नाही उचलायचे. दगड कोणी उचलायचे नाही. आम्ही काय करणार? आम्ही मागायचे. चालेल. मागायचे म्हणजे काय? आराम करो. तुम्ही शांत बसा. तुम्ही लांब तुम्ही इकडे लांब तुम्ही. तुम्ही चला. लांबून बोला तुम्ही. लांबून बोला तुम्ही. दगड खाली टाक. तू दगड खाली टाक. दगड खाली टाक. नाही मी तुला अंगात काही येत नाही लागलं. काय बोलायचं अक्कल आहे का? मला काय चालते म्हणती? बया करते पुढे बया कोण लावलाय बाया माणसाला कोण घातलाय
फिर्यादी आहे. सदरची घटना घडलेली सारोळ आडवाई तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे. तर घटना अशी आहे, सविस्तर सांगतो. तर हे 1993 साली माझ्या आईच्या नावाने तसेच माझ्या चुलत्याच्या नावाने संजय दादू वायरा यांनी खरेदी खात्यानं क्षेत्र घेतलेलं. तर ते क्षेत्र ज्यांच्याकडून घेतलं, आता आम्ही मांग समाजाचे माणसं आहेत, समोरचे माणसं मराठा समाजाची माणसं आहेत. तर ज्यांच्याकडून क्षेत्र घेतलं ते क्षेत्र खरेदी खात्याने ज्याप्रमाणे व्यवहार झाला त्याप्रमाणे सगळा व्यवहार क्लिअर केलेला. आता त्यावेळी स्वस्ताईचा काळ होता. त्यावेळी स्वस्ताईचा काळ होता. ज्याप्रमाणे व्यवहार ठरला, असे काही लाखो रुपये मोजले तर असं नाही विषय. ज्याप्रमाणे व्यवहार ठरला त्याप्रमाणे ते व्यवहार पूर्ण झालेला. ज्या व्यक्तीकडून आपण क्षेत्र घेतलं ते व्यक्ती स्वतः बैल नांगर घेऊन आमच्या शेतामध्ये नांगरण करण्यासाठी, शेतीची मशागत करण्यासाठी यायची. आता ते ज्यांनी क्षेत्र आपल्याला खरेदी खात्याने दिलं ती व्यक्ती मयत झालेली. आता त्यांचे मुलं, आता ही ती जवळजवळ 93 पासून आम्ही वहिवाट करतोय. त्या क्षेत्रामध्ये आम्ही शासकीय योजना भरपूर घेतलेल्या आहेत. त्या क्षेत्रामध्ये शासकीय विहीर पाडलेली, तसंच काही सोसायट्या काढलेले, काही बँकाचे लोन घेतलेले, त्याच्यावरती बोजा आहे. हे क्षेत्र आम्ही वहिवाट करतोय. तरी सदर व्यक्तीचं म्हणणं असं आहे, हे आमचं खरेदी खात्याने क्षेत्र असून ही दंडेलशाही व त्यांच्याकडे मनगटशाही. आमचा समाज गरीब समाज आहे. गावामध्ये 1-2-4 घरं आहेत. आम्ही समाज असं गरीब असल्यामुळे बाबा हे श्रीमंत समाज आहे. यांना वाटतं यांना थोडासा दमदाटी धमकावल्यानंतर बाबा हे काहीतरी शेती विकायला काढतील. पण आम्हाला शेती विकायची काय गरज नाही, शेती विकायची नाही. तर त्यांचं म्हणणं असं, आता शेतीचे भाव गगनाला भिडले, तर त्यांना वाटतं ही यांनी स्वस्तात जमीन घेतली आणि आता ती स्वस्तात आम्हाला माघारी करावी असं या व्यक्तींना वाटतंय. तर ह्या व्यक्तींनी आम्ही गावामध्ये पंचमंडळी यांनी बैठक घेऊन हा तोडगा सोडवण्याचा प्रयत्न केला. गावामधील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, जे ज्येष्ठ लोक होते गावामधले वयस्कर, त्यांनी सुद्धा सदर व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळेस स्वस्ताईचा काळ होता. आम्ही सुद्धा अशा जमिनी विकल्यात त्या पंचायत याच्यामध्ये सांगितलेलं. पण सदर व्यक्ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याला फक्त हे क्षेत्र कसं मला मिळवता येईल अशाच प्रयत्नात आहे. तर त्यांनी त्याच्यानंतर ते पंचमंडळीचं ऐकून घेतलं. पंचमंडळी म्हणले तुमचं त्या सदर व्यक्तीचा शेजारी दक्षिणेला 53 गुंठ खराबा आहे, त्याला कबूल आहे, आपण नाही असं नाही. तर आपल्या नावाने क्षेत्र आहे सगळं 7 एकराच्या आसपास. आणि सदर व्यक्ती काय करतोय, त्याचा खराब आहे तो शेतीत तर येत नाही, कधीच बघत नाही, पण मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी काही असं त्रासदायक बोलतो. घरी येऊन याच्या आधी धमक्या दिल्यात, जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. माझे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्यांची पेन्शन घालवीन, तसेच तुम्ही शेती कशी करताय ते बघू, तुम्ही गावात कसे राहताय ते बघू. माझे वडील 2 वर्षापूर्वी रिटायर झालेत. आई वडील गावाकडे असतील. माझं प्रॉपर गाव सारोळ आडवा इथंच आहे. मी सध्या हंगेवाडी श्रीगोंदा तालुक्यामध्ये नोकरीनिमित्त असतो. तर आम्ही 3 जण भाऊ, आमच्यात 3 बायका ज्या दिवशी सुट्टी मिळेल त्या दिवशी शेती करण्यासाठी श्रीगोंद्यावरून पारनेर इथे सारोळ आडवा इथे येत असतो. तर सदर घटना घडली असती. सदर व्यक्तींची एवढा त्रास देण्याचं काम केलेलं आहे. गावातून आम्हाला बैल ट्रॅक्टर मिळावा नाही म्हणून यासाठी प्रयत्न केले. गावातील सारोळ आडवा या ग्रुपवर सदर भास्कर फंड यांच्या मुलाने, शुभम फंड या मुलाने असा मेसेज टाकला की गावातून आमच्या 208 गटामध्ये गावातून कोणताच ट्रॅक्टर आणि कोणताच बैल किंवा काही अवजार आली नाही पाहिजे. तर त्यामुळे मी काय केलं, श्रीगोंद्यावरून मी विनंती करून बाबा सदर 208 गटामध्ये आमचा कसलाच वाद नाहीये, तरी हा माणूस मुद्दाम वाद घालण्याचा प्रयत्न करतोय. तर मी श्रीगोंद्यावरून
ट्रॅक्टर घेऊन आलो, शेतीची मशागत करण्यासाठी आलो. 7 तारखेला मी शेतीची मशागत करायला आलो. 7 तारीख 8 तारीख 2 दिवस शेतामध्ये माझा नांगर चालला आणि 9 तारखेला दुपारच्या सुमारास सदर व्यक्ती, हे आमच्या बापाची जमीन आहे, तुम्ही हलक्या जातीचा समाज आहे, तर ही जमीन तुम्ही तुमच्या समाजाने जमिनी करायच्या नसत्या, जमिनी विकायच्या, अशा पद्धतीने केलं. तर आम्ही भांडण करणारी माणसं नाही देत, आम्ही सुशिक्षित घराण्यातली माणसं आहेत. आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, हे बघ दादा, ही आमची खरेदी खत आहे, आमचा 7/12 आहे. तर ते सदर व्यक्ती नुसता सांगायचं मला कोर्टाची ऑर्डर आहे, म्हणलं कोर्टाची ऑर्डर काय आम्हाला दाखव तरी. कोर्टाची ऑर्डर काही नव्हती, कसल्याही प्रकारची ऑर्डर नसताना फक्त या बनाव केला. आणि जो ट्रॅक्टर चालू आहे त्या ट्रॅक्टरवर असे मोठमोठे दगड हाणायला सुरुवात केली. माझी मंडळी भयभीत झाली. आपण लोकांचा ट्रॅक्टर मशागतीसाठी आला, एक तर हे लोक आपल्याला गावातून शेती करून देत नाही, आणि हा ट्रॅक्टरची जर नुकसान झाली तर ही भरपाई आपल्याला परवडण्याजोगी नाही. आम्ही गरीब समाज आहे. तर माझी मंडळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते व्हिडिओमध्ये आलेलं आहे सगळं. तर सदर व्यक्तीने मग ते ट्रॅक्टरवर तर दगड घातली, तर ट्रॅक्टरवर दगड घालून त्यांनी आमच्या बायका सुद्धा बघितलेल्या नाही. माझ्या बायकोचा दोन्ही हात दोघांनी पिरगाळले. बरंच लज्जा उत्पन्न होईन असे काय बोलले. तुझी वासुंटी गांड कुत्र्याला दे चाटायला, तुझ्या नवऱ्याला दे चाटायला, अशा पद्धतीचे शब्द वापरले. तसंच तुम्ही मागट्यांनो, तुम्ही गावात कसे राहता हेच बघतो, तुम्ही शेतीच करून दाखवा, अशा धमक्या दिल्या. मोठमोठाले गोटे आमचे नारळ फुटावे अशा पद्धतीने आमच्या पाठीमध्ये पाठीमध्ये दगड मारायचं काम केलं. आमच्या चुलत्याला संजय जाधव वैराळा एखाद्या कुत्र्याला कसं गल्लीत गाठून असं मारावं अशा पद्धतीची इतकी मारहाण झाली. तर ही व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झालेली आहे. महाराष्ट्रामधून मला बऱ्याच संघटनांचे फोन आले, बऱ्याच संघटनांनी मला भेट दिली. शेठसाहेब आज माझी दखल घेऊन माझी भेट घेण्यासाठी आलेले, मी त्यांच्या समोर ही हकीकत सांगतोय. तरी हे इसम नुसतं एवढं करून नाही राहिलेले, यांनी सदर एवढा गुन्हा आमच्या रानामध्ये आम्ही बाबा ऊन वारा पाऊस याचं संरक्षण होण्यासाठी एक छोटीशी झोपडी केलेली. ती झोपडी सुद्धा सदर इसमाचा मुलगा शुभम फंडे यांनी मोडली, त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. तर ती सदर झोपडी तर मोडून नाही राहिले, हे एकदम दारू पेलेले इसम होते, एकदम असे भयानक त्यांच्या डोक्यामध्ये राक्षस घुसल्यासारखं वागत होते. त्यांनी बायका सुद्धा आमच्या बघितल्या, आम्हाला सुद्धा असं आम्ही सामंजस्याने एक मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काय ऐकलं नाही. तर एवढ्यावर न थांबता यांनी मग मी आणि माझी बायको, मी पप्पू वैराळ, माझी बायको नीलम वैराळ, कसा तरी त्यांच्या तावडीतून जीव वाचून पोलीस स्टेशनला कसं जाता येईल, कसं पोलीस स्टेशन काढता येईल अशा पद्धतीने पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रयत्न केला. पण सदरी नुसता मारहाण करीत राहिला. आमचे लोक जवळजवळ 9 ते 10 जण लोक होते. त्याला मी काय नाही म्हणत नाही. मी सदर यांना आम्ही सुशिक्षित घराण्यातली माणसं आहेत. सदर आमच्या माणसाला सांगितलेलं आपल्याला हाणमार करायची नाहीये, आपल्याला कायद्याने लढा लढायचा आहे. त्या माणसाला सांगितलं बाबा तुला काय वाटते ना, तू आमच्यावरती सिव्हिल दावा कर, तुला काय कायद्याने लढ, पण हा आमचा माग हा समाज मित्र आहे आणि गरीब आहे, त्याचा फायदा उचलायचा आणि यांना शेती कशी विकायला काढता येईल अशा पद्धतीचं त्यांनी नियोजन केलेलं. तर हे दोघ जण म्हणत आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आमच्या आई बेशुद्ध पडली, तिच्या गुडघ्याला मार लागला. आईचे नाव वंदना कांतीलाल वैराळ, तसेच माझी भाऊजाई पल्लवी वैराळ, ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथे ऍडमिट होती. आईला सुद्धा इतका मार लागलेला आहे. आम्ही विखे पाटलांची इथं त्यांच्या गुडघ्याचं स्कॅन केला असता त्या डॉक्टरांनी गुडघ्याचं ऑपरेशन करायला लावले. आता मला एकदम खचून जाता येत नव्हतं. माझ्या सुद्धा पाठीत मोठमोठ्या दगड घातलेत. मी हॉस्पिटलमध्ये थांबलो नाही. मी सरकारी डॉक्टरांना दाखवलं सुद्धा. तरी पोलीस स्टेशनला आम्ही नवरा बायको गेलो असता ह्या नराधमांनी पाठीमागून येताना काय केलं
की आमच्या घरी आमचे वडील होते, त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे, आपलं फक्त घर राखायचे काम करतात ते. आम्ही शेतीची मशागत करायला रानात गेलो. हे सगळा प्रकार घडल्यानंतर हे 2-3 नराधम गावामध्ये आलं आणि आमचे घर पेटून दिलं. माझ्या वडिलांनी समक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिलं, बाबा जे काय प्रकार आहे. तर ते म्हणले, तू आता गावातच कसा राहतोय बघ, तुला शेती विकायची नाही ना. आणि आता बऱ्याच समाज आम्हाला टॉर्चर झालेले, मी त्याचे पुरावे सादर करणार आहे कोर्टामध्ये. एखाद्या ग्रुपवर काही नाही, एखाद्या गावगुंड टाकून बाबा तुझी जमीन घेऊनच दाखवणार, भास्कर फंडाला जमीन मिळवूनच दाखवणार, कोण मादर जो झाटो आडवा येतोय ते बघतो. अशाच समाजकंटकांमार्फत आम्हाला गावगुंडामार्फत धमक्या सुद्धा देण्यात येतात. आमचा वैराळ परिवार पूर्ण हतबल झालेला आहे. कुटुंब आमचं रस्त्यावरती आलेलं आहे. आम्ही पोलिसांना त्याची मागणी केलेली, बाबा आम्हाला संरक्षण द्यावं, पण संरक्षणासाठी आम्हाला पोलीस प्रशासन काही एवढं सहकार्य करत नाही. आणि पारनेर पोलीस स्टेशनला आम्ही 1:30-1:45 दरम्यान पोलीस स्टेशनला गेलो, तर त्या पोलीस स्टेशनला आम्हाला इतकी वागणूक बघायला मिळाली. आम्ही फिर्यादी आहेत का आरोपी हेच आम्हाला समजलं नाही. मी अक्षरशः मी आणि माझी बायको, माझे कपडे फाटलेले, माझ्या बायकोचे कपडे फाटलेले, आम्ही रडत गेलो साहेबांच्या पुढं, ठाणे अंमलदाराच्या पुढं. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं, काय रडायचं असेल ना तर बाहेर व्हायचं. आम्ही शांत झालो, म्हणलं रडून उपयोग नाही, आपली फिर्याद देणं गरजेचं आहे. तिथे एक इसम, मला नाव माहिती नाही, पोलीस हवालदार होते, त्यांनी आम्हाला सांगितलं, काय रे बाबा तुझं. मी माझं खर्ची खत आणि मी 7-12 उतारा मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. साहेब असं माझ्या आईच्या नावाने खर्ची खत आहे, ते तुम्ही बघा. आणि मी एकच शब्द वापरला, साहेब 1993 सालची खर्ची, तो आता आम्हाला शिकवायला लागला का. आणि अक्षरशः ते खर्ची खत माझ्या अंगावरती फेकून दिलं. माझं काही एक म्हणणं ऐकून घेतलं नाही. जो काही गुन्हा नोंदवायचं काम केलंय, मी सांगतोय त्या पद्धतीने गुन्हा नोंदवून घेण्यात आलेला नाही. बरेचसे मग माझ्या समाजाचे, माझ्या जातीचे अनेक दलित बांधवांनी मला भीती दिल्या. अनेक समाजाचे लोक, जय भीम समाजाचे लोक बरेच मला म्हणले, तुम्ही घाबरू नका, तुमच्यावर 100% अन्याय झालेला आहे. तर माझं एकच विनंती आहे, जो काही म्हणजे तुम्ही त्या पोलीस स्टेशनचे व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करावे. काय हा फिर्यादींचं म्हणणं कसं ऐकून घेतलं नाही, काय ऐकून घेतलं नाही. सदर पोलिसांवरती सुद्धा कारवाई व्हावी, एवढीच माझी विनंती आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम, जय लवजी. मला सर्व दलित समाजांनी मला मदत केलेली आहे. तुम्ही लढा, तुमच्यावरती अन्याय झालेले आहेत. हे भाऊ सुद्धा मला माझ्या भेटीसाठी आलेले आहेत. कुठेतरी अन्यायाला वाचा फुटेल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.